मी मुख्यमंत्र्यांच्याही कानावर ही गोष्ट घातली। आपण अर्थसंकल्प सादर करत असताना विशेषतः एससी आणि एसटी मध्ये त्या घटकाकरता बजेटमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तरतूद त्या बाबतीमध्ये करतो आणि बाकीच्या घटकांना जनरल बजेटमध्ये तरतूद त्या करत असतो, विकासाच्या योजना देत असतो। आता आपल्याला निधी देत असताना लाडक्या बहिणींना, ज्या लाडक्या बहिणी आदिवासी घटकामध्ये मोडल्या जातात त्यांना त्या विभागातनं निधी देण्यात आला। ज्या माझ्या लाडक्या बहिणी सामाजिक न्याय विभागामध्ये मोडतात, त्या घटकात मोडतात, त्यांना त्या विभागाकडनं निधी घेतलाय आणि ज्या बाकीच्यांना सर्वसाधारणमध्ये दिलाय। ह्याच्यामध्ये म्हणजे मला तर काही वेगळं केलंय ते असं काही वाटत नाही आणि हा निर्णय घेताना कॅबिनेटने घेतलेला आहे। आपल्यालाही पत्रकार मित्रांनो माहिती आहे की निर्णय कॅबिनेट घेत असतं। अर्थसंकल्प संपूर्ण आम्ही तयार केल्यानंतर त्याच्यावर सर्वांच्या सह्या असतात, सर्वांच्या म्हणजे माझी, एकनाथराव शिंदे साहेबांची, मुख्यमंत्र्यांची आणि मंत्रिमंडळात तर सगळेच असतात। त्याच्यामुळे मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे। संजय शिरसाटांची नाराजी तुमच्याच खात्यावरती पाहायला मिळते, आम्ही तो आमचा अंतर्गत प्रश्न आहे, तो काही बाहेरचा वाट्यावर आणण्याचं काही कारण नाही। आम्ही मुख्यमंत्री महोदय, एकनाथराव शिंदे साहेब, मी, संजय शिरसाट, आम्ही एकत्र त्या बाबतीमध्ये बसू। वाटल्यास उद्याच्या 6 तारखेला चौंडीला कॅबिनेट मीटिंग आहे, त्यावेळेस तिथं विषय काढला जाईल, चर्चा केली जाईल, समज गैरसमज असतील तर दूर केले जातील। यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।